हे असं शेवयाच्या खिरीच्या शेवयांसारखं दिसतंय. हे ना क्राईम आहे, हे ना क्रिमिनल गोष्ट आहे काय? की आपण खिरीमधली शेवया आणि जवळ्याला कम्पेअर करणं एकमेकांना. हा जवळा आहे. हे अगदी क्रिमिनल गोष्ट आहे. हाय सत्यजित. हॅलो. नमस्कार. मी सो कूल सोनाली कुलकर्णी आणि माझ्या बरोबर आहे सत्यजित कोतवाल. आणि आम्ही दोघं तुमच्या बरोबर गप्पा मारणार आहोत आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे एक घास चवीचा. तर सत्यजित, मी खूप खुश आहे. हा. एकतर मी वेळेवर आलेली आहे, ओके. दुसरं म्हणजे तू नेहमीच वेळेवर येतोस. थँक्यू. पण तू सांगितलं होतंस आपण वडे करणार आहोत, Yes, तर मी yes. 2 किलो बटाटे आणलेले आहेत. ओके. लसूण, मिरची, कोथिंबीर पण घेऊन आलेली आहे. ठीक आहे. तेल तर आपल्या किचन मध्ये असतंच. नेहमीच आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींना तू परत पॅक कर आणि घरी घेऊन जा. का? आणि काहीच लागणार नाही. ज्याच्याकरता जे काय लागणार आहे ते सगळं मी घेऊन आलेलो आहे. आणि आज आपण वडे करतोय, पण ना बटाटे लागणार आहेत त्याच्याकरता, ना डाळीचे वडे करतोय. आज आपण करणार आहोत नॉनव्हेज वडे, फिशचे वडे, जवळा वडे. झालं. देवा, आय एम सो सॉरी. मला वडे म्हणजे तेच डोक्यात आले जे आपण नेहमी कुठल्याही थिएटरमध्ये गेल्यावर नाटक बघताना मध्यंतरात खात असतो, पण ते नाही. हे आहेत जवळा वडे. येस, थोडेसे वेगळे आहेत. नाही, बर. थोडेसे नाही, बरेच वेगळे आहेत. दिसायला पण नेहमीच्या वड्यापेक्षा वेगळे आहेत. चवीला देखील चटपटीत आहेत. आपल्या बटाटा वडा पण मस्त चटपटीत असतोच, तसेच आहेत. पण मेन त्याचं इन्ग्रेडियंटच वेगळं आहे. आणि जवळा वापरून करणार आहोत. तू जवळा खातेस? आय होप खातेस. मला माहीतच नाहीये जवळा काय असतो. हे असा प्रॉब्लेम होतो. तर ना मुंबईमध्ये तर आता सगळीकडे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही विशिष्ट भागामध्ये जर का आपण गेलो तर तिकडे काही मासे सुकवताना आपल्याला दिसतात. हां. त्याच्यापैकी एक असतो अगदी बारीक कोलंबी, म्हणजे जवळा, श्रिम्प्स जे म्हणतात ते. ओ. आणि छान पांढरा शुभ्र जवळा चवीला उत्कृष्ट लागतो. त्याची चटणी बनते, त्याला परतून बनवतात, त्याचे कटलेट करतात, त्याचे वडे बनतात. माझ्या ज्ञानात इतकी भर पडत चाललेली आहे. थँक्यू गुरुदेव. चला तुमच्या करूया तयारीला सुरू. लागू. जवळा वडे चटपटीत चटकदार. येस, आलोच. अरे आत्ता माझ्या लक्षात आलं, हे असं शेवयाच्या खिरीच्या शेवयांसारखं दिसतंय. हे ना क्राईम आहे, हे ना क्रिमिनल गोष्ट आहे काय? की आपण खिरीमधली शेवया आणि जवळ्याला कम्पेअर करणं एकमेकांना. हा जवळा आहे. हे अगदी क्रिमिनल गोष्ट आहे. म्हणजे जे व्हेजिटेरियन्स आहे, जे की तू स्वतः आहेस, आणि जे जवळा एन्जॉय करतात, त्यांना शेवया आणि जवळा त्याचं कसं समीकरण जुळू शकतं? नाही नाही, ह्याचा वास आल्यानंतर मला कळलं की हे काहीतरी फॉरेनचं आहे. हे आत्ता सध्याच आलेली इटलीहून व्यक्ती बोलते, फॉरेनचं आहे. हे ड्राय आहे का रे? हा, सुकवलेला आहे. ह्याला हलकं आपण आता भाजून घेऊया. ओके. आता इटलीचा विषय निघालाच आहे, तर मला ऐकायला आवडेल, आता आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल थोडे तिथल्या फूड ट्रॅव्हलबद्दल. काय ट्राय केलं, काय आवडतं, नाही आवडत. मला माहिती आहे तू इटलीला बऱ्याच वेळा जातेस. अरे सत्यजित, मी आत्ता म्हणजे लिटरली पहाटे लँड झाली आणि मी आपल्या शूटला Very आली, good. असं झालंय. तर तिथे मी खरंच म्हणजे सुट्टी घेतली होती. हां. डाएटमधला ड पण मी म्हणाले नाही. मला इटालियन पास्ता प्रचंड आवडतो हां. आणि पिझ्झा पण आवडतो. हां. माझा नवरा नॉनव्हेज पण खूप आवडीने खातो. हां. मुलगी जरा माझ्यासारखी आहे, आम्ही व्हेज. तर मला या वेळेला एक नवीन डिश मिळाली, ते म्हणजे कप्रीज सॅलड. ओके. तर ते टमॅटो आणि मोझारेलाचं बनतं. Wow. किती छान. आणि मला तेच ना, त्याच्यामध्ये छान बेसिलची हिरवी पानं आहेत, मस्त. करेक्ट तुला सगळं माहितीये. अरे मस्त लागतं. ग्लोबल क्विझिन. चला, आपल्या इटलीचे गप्पा होता होता थोडासा जवळा झालाय भाजून. सुपर. आणि मी ह्याला आधीच ना जरा चाळून घेतलेलं होतं, थोडा स्वच्छ केलेला होता. ओके. आता आपण ह्याला एकदा धुवून घेऊया. ओके. ठीक आहे. हा जो वास येतोय ना, त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलंय की मी मड आयलंडला चालली आहे शूटिंगला. कारण जेव्हा केव्हा आम्ही जातो जेटीनी, तेव्हा मड आयलंडच्या आसपास हा गंध भरून राहिलेला असतो. करेक्ट. भाजून घेतलेला जवळा आता सत्यजितनी धुवून आणलेला आहे. आता आपण करूया पुढचं काम. इथे माझ्याकडे आहे चिरलेला कांदा.
आता ना हे जवळा वडे जे आहेत ना हे स्पेसिफिकली ना ईस्ट इंडियन डिश आहे. बर तुला ईस्ट इंडियन कम्युनिटीबद्दल माहिती आहे का? नाही, ईस्ट इंडिया कंपनी फक्त ऐकली आहे भारतात. राईट, हे खूपसं त्यांच्याशी मिळतं जुळतं आहे. आता ही जी रेसिपी आहे ना टिपिकल ईस्ट इंडियन लोकांची आहे. तर ईस्ट इंडियन म्हणजे कोण? अजूनसुद्धा जे मुंबई, वसई, विरार, ठाणा इथे राहतात, तर 16व्या शतकामध्ये जे थोडे कोळी समाजातली लोकं होती, जेव्हा पोर्तुगीज मुंबईमध्ये आलेले आणि जेव्हा रादर लेटमीसे त्यांनी इथे ताबा घेतलेला, तेव्हा खूपशा ना लोकल्सला त्यांनी कन्वर्ट केलेलं ख्रिश्चन्समध्ये. करेक्ट. आणि हे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. तर ही जी काही लोकं होती जे ओरिजिनली कोळी होते, पण मग नंतर ते थोडे कॅथलिक झाले, ख्रिश्चन्स झाले. त्यांचे खाण्यापिण्याच्या थोड्या मराठी आहेत, कोळी पद्धतीच्या आहेत. त्यांचा बोलण्याचा डायलेक्ट थोडा वेगळा आहे, मराठीचे पण वेगळं आहे. मग पुढे जाऊन जेव्हा इंग्रज आले तेव्हा ह्याच्यापैकी काही लोक इंग्रजांसाठी ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करू लागले. त्यानंतर काही वर्षांनंतर गोवन आणि मँगलोरियन कॅथलिक्स पण मुंबईमध्ये येऊ लागले. पण मग त्यावेळेला तिथून आलेल्या रोमन कॅथलिक्सपासून स्वतःला थोडं वेगळं दाखवण्याकरता आणि ईस्ट इंडिया कंपनीसाठी स्वतःची जवळीक आहे हे दाखवण्याकरता 1850 का 60च्या मध्ये कधीतरी त्यांनी स्वतःला ईस्ट इंडियन्सकडून रजिस्टर करून घेतलं. अशी ती कम्युनिटी निर्माण झाली. ती 1600मध्ये कन्वर्ट झाले. 1850 1860च्या सुमारास ते रजिस्टर झालेले. त्यामुळे आहेत ओरिजिनली मराठी जे कन्वर्ट झाले, त्यामुळे त्यांची भाषा मराठीसारखी आहे. खाणं थोडं पोर्तुगीज, कॅथलिक, कोळी सगळ्या प्रकारचे आहेत आणि असे आहेत. आणि त्यांची रेसिपी जवळा वडे. माझी एक मैत्रीण आहे जवळची, ती ईस्ट इंडियन आहे आणि तीही आणायची नेहमी डब्यामध्ये खायला ऑफिसमध्ये. त्यामुळे मी तिच्याकडून घेतलेली होती रेसिपी. अच्छा. आणि ना त्यांचा ना एक विशिष्ट मसाला असतो, बॉटल मसाला ते म्हणतात, जो माझ्याकडे होता घरी, जो मी आणलेला आहे थोडा. बराचसा आपला लाल तिखट आणि गरम मसाल्याचा मिश्रण आहे मी म्हणेन. आणि एक 30-32 मसाले असतात जे ते भाजतात आणि ते पूर्ण वर्षभराचा साठा करून ठेवतात. आणि त्याला म्हणतात बॉटल मसाला, कारण ते डार्क कलरच्या बिअर किंवा व्हिस्कीच्या बाटल्यांमध्ये तो वर्षभराचा भरून ठेवतात की त्याला बाहेरचा दिवेचं सनलाईट किंवा उजेड लागायला नको म्हणून तो बॉटल मसाला. बट येस, जर का तुमच्याकडे हा बॉटल मसाला नसेल तर तुम्ही रोजचा ठेवणीतला लाल तिखट वापरला तरीही चालेल. करूया सुरू? अगदी. कच्चा कांदा घातलायस तू? येस, कच्चा कांदा, त्याचबरोबर 2 चमचे बॉटल मसाला, आणि तो नसेल तर लाल तिखट. येस. भरपूर कोथिंबीर, तुझी फेवरेट. एकदम. तू मला थोडासा लसूण आणि मिरची चिरून देतेस का? येस. बारीक, नॉर्मल? बारीक. पण या सगळ्यामध्ये आपण गॅसवर काही कधी ठेवायचंय? आहे, सगळ्यात शेवटी गॅसवर करायचं आहे. मी आणून ठेवलेला आहे तवा. आय थिंक ना आपण त्याला गरम करायला ठेवूया का? हो, चालेल. कारण आपल्या पास्ट एक्सपिरियन्सवरून बिडाचे तवे आपले गरम व्हायला फार वेळ लागतो. तू किती चांगला आहेस, खरं बोललास. नाहीतर मी एक पावटा जोक मारणार होते की हा तवा जरा माझ्या ट्यूबलाईट सारखा आहे. हळूहळू पेटतो. ठीक आहे, तू ते चिरतेस तो पण मी पुढे करतो. ह्याच्यामध्ये आपण आता घातलाय फक्त बॉटल मसाला. येस. त्याबरोबर मी घालतोय हळद, मीठ चवीपुरतं. इथे माझ्याकडे आहे कोकम आगळ, ते घालणार आहे मी. येस, आता मला आगळची ओळख झालेली आहे. आणि इथे आहे लसूण, मिरची, कोथिंबीरचं वाटण. ओके. ते 1-2 टीस्पून. त्याचबरोबर ओलं खोबरं जे खवणलेलं आहे. ओके. तुला माहितीये, मी पहिल्यांदा इटलीला गेले ना, तेव्हा तिथे मी एक पीलर बघितला, ज्यांनी बटाट्याच्या साली काढायचे. आणि मी माझ्या तिथल्या मित्रमैत्रिणींच्या मागेच लागले की मला पीलर घ्यायचा आहे तसला. आणि काहीतरी झालं आणि नेमके माझे प्रोड्युसर आणि डिरेक्टर सर्जिओ आणि लंबेर्तो, त्यांना तो निरोप मिळाला. तर अत्यंत जगदविख्यात प्रोड्युसर, दिग्दर्शक आणि त्यांच्याबरोबर एक भारतीय अभिनेत्री हे इटलीच्या मार्केटमध्ये पीलर शोधत हिंडत होते. पण मिळाला मला तेव्हा. आता आपल्याकडे सगळं मिळायला लागलंय रे. आपल्याला परदेशाचं आकर्षण नाही वाटत की अरे तिकडे गेल्यावर ते इम्पोर्टेड गोष्टींचं आता काय फॅड नाही उरलं. खरंच कुठल्याच बाबतीत. म्हणजे कटलरी असेल, बस कटलरी असेल किंवा
काय आपले गॅजेट्स असतील कशाच बद्दल. त्याच्यामध्ये ऍड केलं तरी चालेल. थोडी मिरची सगळी नको, अर्धीच टाकूया. ओके बरोबर. बस बस बस. आणि त्याचबरोबर इकडे आहे माझ्याकडे तांदळाचं पीठ, ते देखील ऍड करूया. आधी आपण 1-2 मोठे चमचे ऍड करूया. ओके की रादर 2.5 आणि मग नंतर हवं तर आणखी ऍड करू. थोडा पातीचा कांदा देव चिरून. Yes. दे. कांदा पाहिजे का फक्त पात. मी कातर आणलेली आहे, मला माहिती आहे तुला सवय कात्रीने चिरण्याची. पण आता हा आपला चॉपर आहे ना, ओ येस. तो तर एकदम इतकी मदत करतो तो. हे बघ मी दणादण कापून देऊ शकते, काय मी गाडीवर काम करू शकते इतकी मी पटापट कापू शकते. फॅन्टॅस्टिक. बघा बुवा ऍक्टिंगचं दुकान चालतंय का, नाही तर कुठल्याही गाडीवर बोलवा, भराभर कांदे चिरून देईन, भाज्या चिरून देईन. बघ किती पाहिजे. बस बस बस. थोडा चवीपुरताच हवा होता, इनफ. ओके घालू सगळं. बस थोडंसं मी याच्यामध्ये तेल ऍड करतोय. ओके पण साधं तेल, मोहन नाही. हा हा हा. ग्लव्स देतेस तू आणलेले आहेस तर Oh, छान yes. वापर करूया त्याचा. नक्की. मी थोडी ना घाबरत होते. अरे हा. मी म्हणलं हाताला वास वगैरे राहिला तर, आणि तू जर ते काम नेमकं मलाच दिलंस तर मी नाही कसं म्हणू. त्यामुळे मी तयारीत आणि आली ना काय काय गोष्टी ना हाताने छान मिक्स करता येतात यार. खरंय. हल्ली काही जण कणिक मळतात ग्लव्स घालून, ते जरा मला अति वाटतं. कदाचित त्यांची नखं अक्रेलिक असतील हो की नाही, यू आर राईट. ती जपायसाठी. बघ सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यात होत्या रेसिपी मधल्या त्या ऍड केल्या. येस. मगाशी मी 2.5 चमचे घातलेले, पण आय थिंक हे घातलं पूर्ण तरी चालेल. बर कसं मस्त मिळून यायला लागलंय बघा. आणि त्याच्यामध्ये थोडं तेल होतं, आगळ होतं, पण जर का आपल्याला वाटलं की हे थोडं कोरडं आहे तर आपण थोडं पाणी घालू शकतोय. ओके बास म्हण. हां थोडं. अच्छा म्हणजे हे तळायचे नाहीयेत का. शॅलो फ्राय करायचे. ओके पॅन वरती. हा डीप फ्राय म्हणजे जे मी म्हटलं टिपिकल वड्यांसारखे वडे नाही, थोडे वेगळे. एक कोंबडी वडे पण असतात ना, हा आवडतात ते पुरी सारखेच हा असतात. भाजणीचे वडे. हा त्याला कोंबडी वडे का म्हणतात. कारण ते वडे ते चिकनच्या रस्स्याबरोबर खातो आपण, म्हणून कोंबडी वडे. मी खूप त्याच्या आकाराकडे लक्षपूर्वक बघायचा प्रयत्न केला की यात कोंबडी सारखं काय दिसतं. पण चव ते छान खात असते या जबरदस्त लागतात. ते खातातच चिकनच्या रस्स्याबरोबर किंवा मटणच्या रस्स्याबरोबर. म्हणून. सो डन. ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातल्यानंतर सगळं मिश्रण मस्त एकजीव झालेलं आहे. सीधा आयडिया इज तू बघायला की ते त्याचा स्वतःला आकार पकडता आला पाहिजे, जे की झालेलं आहे. करेक्ट. तर मग आता आपण पुढचं काम करूया, जे की छोटे छोटे वडे थापून शॅलो फ्राय करणं. मी थापू का. येस पण मी ग्लव्स घालणार. येस चालेल. प्लीज. मी ना डायरेक्टली हातावर करतोय कारण मला कदाचित ग्लव्स घालून तो एक छान हवा आहे तो आकार नाही येणार. तर मी जरा हाताला तेल लावतोय. ओके मी तव्यावरती आधी तेल टाकतो. आणि तोवर मी थोडं ग्लव्स घालण्याचं शायनिंग करते. सवय नाहीये ना म्हणून. एरवी कणिक मळायला कुठलंही म्हणजे मला हे काढायला पण आवडतं, ताकातलं लोणी काढायला आवडतं, बाकी सगळी कामं येतात, पण ह्याची सवय नाही ना म्हणून. छोटे छोटेसे आपण वड्या म्हणूया की टिक्क्या म्हणूया. टिक्क्या कळल्या मला. हा पण ना त्याच्या अगोदर ना मी थोडं ह्याला डस्ट करणार आहे. आय थिंक आपला तवा थोडा जास्तच गता आपला. मी जरा बंद करतोय त्याला. ओके. मी ना थोडं ह्याला आणखी डस्ट करतो तांदळाच्या पिठाने. माझ्या ग्लव्हला तेल लावायची गरज आहे का नाही. आय डोंट थिंक. ओके. बट तरी ऑन अ सेफर साईड तू लावू शकतेस. नाही म्हणजे चिकटत नाही ना. नाही चांगले होत आहेत. हलकं मी त्याला तांदळाच्या पिठामध्ये घोळतोय. आणि अच्छा ते असे घोळवून घ्यायचे का. हा म्हणजे जरा डस्ट केलं की मी आणखी तुला थोडे देते. पातळ कर. बर मोठे नाही ना दिसत हे. बरोबर आहे. हा आपण असं खाणार आहोत, थोडे मोठे छोटे झाले तर काय फरक पडतोय. होय की नाही. घरी असं होतं कधी कधी. एखादी पुरी मोठी होते, एखादी लहान होते. आय थिंक दॅट्स नॅचरल अँड नॉर्मल. हो ते नाहीतर मोजून मापून करणं ना मशीन मधनं निघाल्यासारखं दिसतं ते. Correct. पण Everything काही can't जण be cookie करतात रे असे एकसारखे दिसतात त्यांचे लाडू. फार कौतुक वाटतं. मशीनच करत असेल. सॉरी काय माझा स्पीड.
आणखी जमला ना तर थोडे बारीक कर, कारण पातळ कर. बर. कारण ना ह्याला आपल्याला फार वेळ शिजवायचं नाहीये. गॉट इट. अगदी हलक्या ह्याच्यावरती थोडंसं प्रत्येक बाजूला 2-4 मिनिटं जेमतेम शिजवायचं आहे. याच्या नंतरचा मी जरा बरोबर करीन. आणि खूप जास्त ह्याच्यात बाइंडिंग पण नाही आपल्याला टाकायचं आहे. थोडेसे ते डिसइंटिग्रेट झाले ना तळताना, नो प्रॉब्लेम. ए वास छान आला. है ना. असे ते इटुकले पिटुकले रगड्या पॅटिसचे आपले पॅटिस वाटतात ना, तसं झालेत ते. मला तुझं खूप आदर वाटायला लागलाय सत्यजित. एकदा ना मी हे सांगितलंच पाहिजे. एका आमच्या दूरच्या नात्यातल्या एक मावशी का कोण काकू होत्या. त्या मी गुड गर्ल ना, आई मला लगेच मदतीला पाठवायची की जा जा त्यांना मदत करते, एकट्याच करतायत बघ. आई काहीतरी दुसरं काम करत असायची. तर त्या काहीतरी आम्हाला 100 करंज्या करायला लागल्या होत्या. तर प्रत्येक करंजीला त्या मला असं सांगत होत्या, हां होऊ दे अजून थोडा वेळ, होऊ दे गुलाबी, आता उलट, हां निथळू दे, आता काढ. मी 99 वेळेला ते वाक्य ऐकलं आणि 100व्या वेळेला मी थोडंसं धाडस गोळा करून त्यांना म्हणाले तुम्हीच करा. कशाला कोणी का असं सांगतं का लहान मुलांना एवढी कामं आणि असं पिडायचं. खरं आहे. तसं तू काही नाही बाबा रागवत. थँक्यू. एक प्रोत्साहन मिळतं रे की आपण करू शकू असं वाटतं. मला एक फार एक छान वाक्य मी कुठेतरी म्हणजे आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल, दॅट यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. पण ना मी त्याचं एक ना उलट वाक्य पण कुठेतरी वाचलेलं होतं जे मला जास्त आवडलेलं, की ठीक आहे यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स बट एव्हरी टाइम यू डोंट हॅव टू मेक अ मिस्टेक टू लर्न समथिंग. सुपर्ब. कळलं ना की माणूस चुकांमधनं शिकत असतो, पण प्रत्येक वेळी शिकण्यासाठी चूक करायलाच पाहिजे असं नाही. कधीतरी एखाद्या वेळेस न चुकता पण आपण काहीतरी नवीन शिकू शकतोच. आम्ही बिघडलो तुम्ही तुला आठवतंय का बिघडला. आपण एवढ्या वेळ गप्पा मारतो आणि हे करतो आणि मी गॅस बंद ठेवलेला आहे. वाह क्या बात है. हे बघ इथे लाइटर आहे, कारण मेरे तो हात ही नाही है. सदमा मधली श्रीदेवी झाली मी. काय फिल्म होती ना सदमा. अरे अल्टिमेट. काय सुंदर काम केलं होतं श्री मॅम आणि कमल हसन सर. म्हणजे त्या पिक्चर सारखा काय नाहीच आहे त्याचा एंड. ऐक फार सुंदर. तुम्ही बघितलाय सदमा? नक्की बघा, कारण आता एवढं आपण खाण्याविषयी बोलतोय तर सिनेमा नाटक अपरिहार्य आहे. थांबू का जरा? येस. आता हे एक पहिला घाणा इन युअर वर्ड होऊ दे. मी तोवर गोळे करून घेते, नंतर थापते. येस. मला पण ह्याला आज एकदा झाकूया का आपण? जरूर. पहिल्यांदा मला कळलंय की जवळा कसा दिसतो. जवळून बघितलं मी त्याला. म्हणजे आज तू पहिल्यांदा फक्त बघितलंच नाहीस, तू आज पहिल्यांदा खाणार देखील आहेस. तुम्हाला सगळ्यांना हळूहळू आमच्या टीमची पण ओळख होईल, कारण आम्ही जे कार्यक्रम ऑफ कॅमेरा करतो ना त्यांना गिनीपिक बनवण्याचे, ते कधी कधी आम्ही ऑन कॅमेरा पण करणार आहोत. तर तुम्ही भेटालच आमच्या टीमला. पूर्ण टीम आहे सिनेविस्टाची आणि तुम्ही बघताय आमचं मराठी यूट्यूब चॅनल, त्यावरचा आमचा शो एक घास चवीचा. एकदा आपण उलटून बघूया का? नक्की. की आपण बोललो नाही हां तरी आपण बोलत असतोच, हां. कारण आपण एकत्र स्वयंपाक करतोय ना. हो. त्याची एक वेगळीच तंद्री असते. करेक्ट करेक्ट. बघ किती छान झालेले आहेत. फार मस्त. मी हे गोळे तयार ठेवलेत, म्हणजे सेकंड राऊंडला आपण येस. थोडे देऊ शकतो. वा. आणि जवळा शिजायला काही वेळ लागत नाही. आपण केलेत पण आहेत ते पातळसे, करेक्ट. पटकन होऊन जातील. एक आता पहिल्या बाजूला 2-2.5 मिनिटं झाले, आणखी 2-2.5 मिनिटं इथे, वी आर डन. हे कशाबरोबर खातात? हे ॲज अ स्टार्टर नुसते खायला छान लागतात. पण ना आय हॅव ऑब्झर्वड, म्हणजे मी मला पर्सनली पण आवडतात, की एखादा छान पावाला आतमध्ये ना हिरवी चटणी लावून तो आतमध्ये ह्याला स्टफ करून खा, मस्त लागतात. ओ, म्हणजे टिपिकल सॉस बरोबरच खायला पाहिजे हो, असं काही नाही. त्याच्याबरोबर छान लागतं, पण हे नुसते पण इतके छान लागतात कारण ह्याच्यामध्ये आपण आगळ घातले, त्यामुळे थोडा आंबटपणा आहे, तिखटपणा आहे. तुम्ही सगळेजण कशाबरोबर खाता हे वडे आम्हाला नक्की सांगा. आणि जर का हे आजपर्यंत तुम्ही खाल्ले नसतील तर कशाबरोबर खायला आवडतील हे देखील सांगा.
चला दोन्ही बाजूला आपले एक 2-2 अडीच मिनिटात झालेले आहेत. बेस्ट. त्यामुळे आपले पहिला लॉट जवळा वड्याचा तयार आहे. येस, मस्तच. याला आपण आता काय केलं, तू म्हणालास हे काही शॅलो फ्राय नाहीये. शॅलो फ्रायच केले. शॅलो फ्राय केलं, डीप डीप फ्राय फ्राय नाही नाही केलं. केलं. ओके, इथे तेल आहे अजून. हो, मी सेकंड लॉटला स्थानापन्न करते, तोपर्यंत तू अरेंज करायला लाग. येस. मी रिकॅपला सुरुवात करते. आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं आहे. तर आपल्याकडे होते कोरडा जवळा. कोरडा जवळा, त्याच्यामध्ये आपण घातला कच्चा कांदा, त्यानंतर चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर तिखट घातलं ना, बॉटल मसाला. बॉटल मसाला. आणि बॉटल मसाला नसेल तर येस तिखट घातलंच पाहिजे. तर तिखट आणि आपला गरम मसाला, आणि मग आगळ घातलं, कोथिंबीर घातली, बरोबर. तांदळाच्या पिठीनी मी त्यामध्ये घातलं ओलं खोबरं, आणि तू मिरची आणि लसूण जो चिरून दिलास तो देखील घातला. राईट, ते त्याची पेस्ट नाही, आपण मिरची आणि लसूण असाच घातलाय. नाही, त्याची पेस्ट पण घातली. आय एम कमिंग टू दॅट. मी थोडं इथे लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट देखील घातली. ओके, मीठ हळद सगळं घातलं. मग ते एकत्र करून घेतलं आणि ते असं शॅलो फ्राय केलं, म्हणजे पॅन फ्राय. खूप जास्त नाही लागत त्याला. त्याच्या टिक्क्या बनवल्या अशा छोट्या छोट्या, ज्या मध्यभागी खूप जाड नाही आहेत आणि आकाराने खूप मोठ्या पण नाही आहेत, बेताच्या आहेत. आणि तव्यावर ठेवण्याआधी आपण एक गोष्ट विसरलो बाय द वे, आपण त्यात थोडासा पातीचा कांदा देखील घातला. मला असं वाटतं जेव्हा आम्ही हा व्हिडिओ शेअर करू हां, तेव्हा परत एकदा कृती लिहून काढावी लागेल. म्हणजे तुमच्यातले जे कोणी पहिल्यांदा करणारे आहेत ते कुठली पण स्टेप चुकणार नाहीत, हो की नाही? हे रविवार स्पेशल असतात का हे? हो हो हो, एकदम. आणि एक स्टार्टर स्मॉल इट म्हणून असं द्यायला छान आहे, परफेक्ट आहे. आपल्या शोमुळे मला काय काय पहिल्यांदा करायला मिळतंय. एकतर जवळा वडे पहिल्यांदा केले आणि स्वयंपाक करण्यासाठी ग्लव्ज पहिल्यांदा घातले. मस्त. हे होत आहेत तोवर आपण डिश आउट करूया. येस, तू पण बोलायला लागलीस डिश आउट. अरे, गुरुची विद्या गुरुला. तर प्रेक्षक हो, आज आपण बघितलेत जवळा वडे. कृती खूप सोपी आहे, प्रेशर घेऊन करण्यासारखं काहीच नाही आहे. फक्त जवळा कसा विकत घ्यायचा हे कळलं पाहिजे. त्याच्यानंतर सत्यजितनी जे जे साहित्य सांगितलं ते व्यवस्थित मिसळायचं. आणि असे जे तवे असतात, सत्यजितचा तवा बिडाचा आहे, तर त्याच्यावर फार छान पद्धतीने ते रोस्ट होतात. तर मित्रमैत्रिणींना रोस्ट करण्यापेक्षा जरा जवळा वड्यांना रोस्ट करा. वेल सेड. खूप मज्जा येते मला हे बघायला, कारण सत्यजित ज्या प्रकारे मांडतो ना तो पदार्थ, त्याच्यानंतर तो खावासाच वाटतो. कारण ढिगभर पसाऱ्यामध्ये घ्या, आता झालंय तुमचं तुम्ही वाढून घ्या असं म्हणण्यापेक्षा इतकं छान असं आवरून मग डिश तयार करणं ते क्यूट वाटतं. सुपर सुपर. आपल्या जवळा वडे तयार आहे. आणि ना मला ना असं वाटतं ह्याच्या ज्या साध्या सुध्या बेसिक घरेलू गोष्टी असतात ना, त्यांना काही गार्निश वार्निश करायची गरज नसते. मस्त असे चमचमीत चटकदार जवळा वडे तयार आहेत, ईस्ट इंडियन स्पेशल. सुपर्ब. फ्रेंड्स, तुम्ही बघताय सिनेविस्टाचं मराठी यूट्यूब चॅनल आणि आमचा शो एक घास चवीचा. नक्की बघत राहा. आणि तुम्ही जर घरी जवळा वडे करून बघितलेत तर ते कसे झाले हेही आम्हाला सांगा. सी यू. भेटूया लवकरच. तर आमच्या सिनेविस्टाच्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ऑफकोर्स शेअर करा.